प्रश्न पहिला, नो पॉटर बिंग अवेलेबल ही कॅरीड ऑल हिज लगेजेस हिमसेल्फ. आता ज्या प्रश्नामध्ये ते लगेजेस नामाच्या ऐवजी लगेज नाम येईल, कारण अगोदर कॉन्सेप्ट समजून घेऊ. इथे काही शब्द दिले आहेत, जसा फर्निचर, इक्विपमेंट, एअरक्राफ्ट, न्यूज, पीपल, कॅटल, पोल्ट्री, जेंट्री, पोलीस, ऑफस्प्रिंग, लगेज एक्सेट्रा. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये हे नाम येतील तेव्हा ज्यांना कधीही एस प्रत्यय लागत नाही, कारण यांचा एकवचनात आणि अनेकवचनात दोन्ही वचनामध्ये यांचा मूळ रूप वापरले जाते आणि यांच्या मूळ रूपाला कधीही एस प्रत्यय लागत नाही. कधीही वाक्यामध्ये कुठेही येऊ द्या. म्हणून इथे लगेजेस या नामाच्या ऐवजी लगेज नामाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, नो पॉटर बिंग अवेलेबल ही कॅरीड ऑल हिज लगेज हिमसेल्फ, लगेज विदाऊट एस. त्यानंतर शब्दार्थ बघून घेऊ. पॉटर एक नाव नाही, याचा अर्थ हमाल किंवा मजूर असा होतो. त्याचप्रमाणे कॅरी एक वर्ब आहे, याचा अर्थ वाहून नेणे असा होतो. आणि तिसरा, लगेज एक नाव नाही, याचा अर्थ प्रवासाचे सामान किंवा फक्त सामान या अर्थीसुद्धा याला आपण वापरू शकतो. शेवटचा हिमसेल्फ एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ स्वतःला किंवा तो स्वतः असा होतो. आणि हे जे काही व्होकॅब्लरी आपण इथे डिस्कस केलं ते सगळे व्होकॅब्लरी या प्रश्नामध्ये आलेली शब्द आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, दी व्हॅल्यू ऑफ द डॉलर डिक्लाइन्स ॲज द रेट ऑफ इन्फ्लेशन रायजेस. अगोदर आपण रायजेस आणि रेज या क्रियापदाचा डिफरन्स समजून घेऊ. रेज एक वर्ब आहे, ज्याचा अर्थ मराठीमध्ये वर उचलणे असा होतो. समजून घ्या, एखादी जमिनीवर असणारी वस्तू आपल्याला विशिष्ट उंचीवर उचलायची असते, त्यावेळेस आपण लिफ्ट या क्रियापदाचा वापर करतो. किंवा एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या गोष्टीला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याकरिता मूव या क्रियापदाचा वापर करतो. म्हणजे लिफ्ट किंवा मूव या अर्थी जेव्हा आपल्याला बोलायचं आहे तेव्हा आपण रेज या वर्डचा वापर करू. पण जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये संख्येने किंवा परिमाणाने झालेली वाढ किंवा वृद्धी इंडिकेट करायची असते, त्यावेळेस ती इन्क्रीमेंट इंडिकेट करण्याकरिता आपण राईज या वर्बचा वापर करतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इन्फ्लेशन इन्क्रीज झाल्यामुळे डॉलरचा रेट कमी झाला, म्हणून या ठिकाणी रेजेस या क्रियापदाच्या ऐवजी राईज या क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी येईल, दी व्हॅल्यू ऑफ द डॉलर डिक्लाइन्स ॲज द रेट ऑफ इन्फ्लेशन रायजेस. शब्दार्थ बघू. व्हॅल्यू एक नाव नाही, याचा अर्थ किंमत, महत्त्व किंवा उपयुक्तता असा होतो. त्यानंतर डिक्लाइन एक नाव नाही, याचा अर्थ क्षय किंवा घट असा होतो. त्यानंतर तिसरा, इन्फ्लेशन एक वर्ब आहे, याचा अर्थ चलनवाढ, विस्तार किंवा वाढ या अर्थी आपण याला वापरू शकतो. आणि शेवटचा, डॉलर एक वर्ब, डॉलरसुद्धा एक नाव नाही, इथं चुकला आहे. डॉलर एक नाव नाही, याचा अर्थ अमेरिकन चलन असा होतो. म्हणजे अमेरिकन करन्सी आहे, जसा इंडियामध्ये रुपये आहे तसा अमेरिकामध्ये डॉलर आहे. प्रश्न तिसरा, वन ऑफ माय डिझायर्स आर टू बिकम अ डॉक्टर. आता वाक्यामध्ये जेव्हा केव्हा वन ऑफ ही फ्रेज येईल तेव्हा वन ऑफ या फ्रेजच्या पुढे नाम अनेकवचनी स्वरूपात असतो आणि क्रियापद एकवचनी स्वरूपात आला पाहिजे. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वन ऑफ फ्रेजच्या पुढे नाऊन अनेकवचनी स्वरूपात आहे, म्हणजे प्लुरल नाऊन आहे, आणि क्रियापद अनेकवचनी स्वरूपात आहे. म्हणून या आरच्या ऐवजी इज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, वन ऑफ माय डिझायर्स इज टू बिकम अ डॉक्टर. लक्षात असू द्या, जेव्हा केव्हा वाक्यामध्ये वन ऑफ येईल, वन ऑफच्या समोर प्लुरल नाऊन येतो आणि क्रियापद सिंग्युलर फॉर्ममध्ये येतो, म्हणून या ठिकाणी आपण आरच्या ऐवजी इज या क्रियापदाचा वापर केला आहे. डिझायर एक नाव नाही, याचा अर्थ इच्छा किंवा अभिलाषा असा होतो. त्याचप्रमाणे डॉक्टर एक नाव नाही, याचा अर्थ आचार्य किंवा चिकित्सक असा होतो. तिसरा, बिकम एक वर्ब आहे, याचा अर्थ होणे, चांगले दिसणे किंवा बनणे या अर्थी आपण याला वापरतो. आणि शेवटचा, ऑफ एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ चा, ची, चे किंवा च्या या अर्थी आपण याला वापरतो. चौथा प्रश्न, आय विश आय ॲम द रिचेस्ट पर्सन इन द होल वाईड वर्ल्ड. आता वाक्यामध्ये जेव्हा केव्हा आय विश येईल, विश या नामाचा वापर हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणजे इमॅजिनरी किंवा अनरिअल सिच्युएशन एक्सप्रेस करण्याकरिता केला जातो. आता आणि जेव्हा केव्हा वाक्यामध्ये आय विश शब्दगट येईल तेव्हा याच्या पुढे जो क्रियापद आहे तो नेहमी भूतकाळातील येतो. म्हणून या ठिकाणी दिलेल्या प्रश्नामध्ये ॲमच्या ऐवजी वर या भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होईल. आता इथे ॲमच्या अगोदर इथे आय प्रथम पुरुष एकवचनी सर्वनाम आलेला आहे. आता वाक्यामध्ये जेव्हा केव्हा इथे आयच्या ऐवजी ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल, काही पण असू द्या, कोणताही सर्वनाम असू द्या, इथे इथे असलेल्या सर्वनामाच्या पुढे नेहमी इथं क्रियापद वर येईल, म्हणजे भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद येईल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे एम आहे, म्हणून
आय विश आय वर द रिचेस्ट पर्सन इन दी होल वाईड वर्ल्ड. लक्षात राहू द्या, जेव्हा केव्हा इथं आय विश येईल, आय विशच्या पुढे क्रियापद भूतकाळातील येतो. इथं या ठिकाणी जसं या प्रश्नामध्ये आय आहे, जर प्रश्नामध्ये इथं ही असेल, शी असेल, इट असेल, काही पण असू द्या, याच्या पुढे क्रियापद वर येईल. म्हणून या ठिकाणी आपण ॲम या क्रियापदाच्या ऐवजी वर या भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला आहे आणि वाक्यरचना अशी दिसेल. त्यानंतर शब्दार्थ बघू. विच एक नाव नाही, याचा अर्थ इच्छा किंवा कामना असा होतो. त्यानंतर होल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ संपूर्ण, एकूण किंवा समग्र या अर्थापणाला वापरतो. त्याचप्रमाणे वाईड एक वर्ब आहे, याचा अर्थ विशाल किंवा व्यापक असा होतो. आणि शेवटचा वर्ल्ड एक नाव नाही, याचा अर्थ जग किंवा दुनिया असा होतो. 5वा प्रश्न, दी सिनेरीज ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग. आता या प्रश्नामध्ये इथे सिनेरीज या नामाच्या ऐवजी सिनेरी नामाचा वापर होईल, कारण वाक्यामध्ये जेव्हा केव्हा फर्निचर, इक्विपमेंट, एअरक्राफ्ट, न्यूज, पीपल, कॅटल, पोल्ट्री, जेंट्री, पोलीस, ऑफस्प्रिंग हे नाम येतील, तेव्हा ज्यांना कधीही एस प्रत्यय लागत नाही, कारण एकवचनात आणि अनेक वचनात यांचा रूप सारखाच असतो. म्हणजे प्लुरल फॉर्ममध्ये आणि सिंग्युलर फॉर्ममध्ये यांचा मूळ रूप वापरले जाते. म्हणून या ठिकाणी आपण सिनेरीज या नामाला सिनेरी नामाने रिप्लेस करू. त्यानंतर वाक्यरचना अशी असेल, दी सिनेरी ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग. शब्दार्थ बघू. सिनेरी एक नाव नाही, याचा अर्थ नैसर्गिक दृश्य किंवा देखावा असा होतो. दुसरा, ऑफ एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ चा, ची, चे असा होतो. त्यानंतर तिसरा, चार्मिंग एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ मोहक किंवा आकर्षक या अर्थापणाला वापरतो. आणि शेवटचा चौथा, व्हेरी एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ खूप जास्त, प्रत्यक्ष किंवा अतिशय, ज्या अर्थी याला आपण वापरू शकतो.